नमस्कार मित्रांनो, तटस्थमध्ये आपले स्वागत आहे. तुमच्यासोबत कधी असं झालंय का की डॉक्टरांच्या सगळ्या रिपोर्ट्स नॉर्मल असतात? रक्त तपासलं, ECG केला, MRI केलं, सगळं काही ठीक असतं, पण तरी देखील डोकं दुखतं, छातीत जळजळ होते, ॲसिडिटी होते, पोटात गोळा येतो, खांदे जड होतात, कधी कधी रात्री झोप लागत नाही. सगळं काही नॉर्मल असून प्रॉब्लेम कुठे आहे? तर मित्रांनो, प्रॉब्लेम हा रिपोर्टमध्ये नाही, प्रॉब्लेम असतो आपल्या मनात. आपल्या मनाचा रिपोर्ट शरीर आपल्याला दररोज देत असतं, परंतु तो रिपोर्ट आपल्याला वाचता येत नाही. आज आपण मनाचा आरसा स्वच्छ कसा करायचा हे शिकणार आहोत. तुमच्या खांद्यावर कोणते ओझे आहे? तुमच्या ॲसिडिटी मागे कोणते न पचलेले विचार आहे? आणि हा मनाचा आरसा रोज कसा स्वच्छ करायचा? तर चला एक एक गोष्ट शांतपणे समजून घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला 4 अशा सोप्या गोष्टी सांगणार आहे ज्याने तुम्ही शरीराची भाषा ऐकू शकाल आणि मनाला मोकळं करू शकाल. आपलं मन आपल्याला दिसत नाही, त्याला हात लावता येत नाही, पण आपलं शरीर हे दिसतं, त्याला आपण स्पर्श करू शकतो. आणि मनात जे काही घडतं ते संपून जात नाही मनात, तर ते शरीरामध्ये कुठेतरी साठवलं जातं, कुठल्या तरी स्नायूमध्ये, कुठल्या तरी पेशींमध्ये. एक साधं उदाहरण घ्या. समजा ऑफिसमध्ये बॉस तुमच्यावर ओरडला, तुम्हाला प्रचंड राग आला, पण तुम्ही तो व्यक्त नाही करू शकला. आता तो राग तुम्ही व्यक्त केला नाही, परंतु तो मनातल्या मनात गायब झाला कुठेतरी. आता तुम्ही घरी आला, घरी काहीच बोलला नाही, बायकोला भांडला देखील नाही, शांतपणे बसला, तर तो राग गेला तरी कुठे? तो हवेत नाहीसा तर झाला नाही ना? तर नाही, तो राग तुमच्या जबड्यात जाऊन बसला. म्हणून रात्री तुम्ही दात खाण्याची सवय लावतात. कधी कधी तो यकृतात जातो. म्हणून जुनी म्हण आहे ना की रागीट माणसाचं लिव्हर लगेच खराब होतो, किंवा तो खांद्यावर गेला तर रात्रभर खांदा दुखायला लागतो. तुम्ही आजूबाजूला पाहिलं असेल, काही लोक सतत म्हणतात की माझी मान आखडली आहे, खांदे भरून आले आहे. का? कारण त्यांनी जबाबदारीचं, काळजीचं, भविष्याचं हे सर्व गाठोडं आपल्या खांद्यावर घेतलं आहे. ते गाठोडं दिसत नाही, पण त्याचं वजन हे शरीराला जाणवत असतं. ओशो एक गोष्ट सांगतात. ते म्हणतात की शरीर हे मनाचं दृश्य रूप आहे आणि मन हे शरीराचं अदृश्य रूप आहे. दोघे वेगळे नाहीतच, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. तुम्ही तपासून बघा. जेव्हा तुम्ही घाबरला असता तेव्हा पोटात काय होतं, छातीत काय होतं? बेचैनी वाढते ना? तसंच जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा शरीरात काय होतं? हलकं हलकं वाटतं ना? म्हणजे भावना कुठे जाणवते? तर शरीरात. म्हणून शरीर हा मनाचा सगळ्यात प्रामाणिकपणे आरसा आहे. मन खोटं बोलेल, मी ठीक आहे म्हणेल, पण शरीर कधीच खोटं बोलणार नाही, ते दुखणं दाखवेलच. आता हे सगळं घडतं कसं ते विज्ञानाच्या भाषेत समजून घेऊ. आपल्या मेंदूपासून एक जाळं पसरलेलं आहे आपल्या शरीरात, ज्याला मज्जासंस्था म्हणतात. आता मनामध्ये भीती नावाची भावना आली की मेंदूला वाटते की समोर धोका आहे. त्याने लगेच मेंदूमध्ये सायरन वाजवला आणि त्या सायरनचा आवाज मज्जासंस्थेमार्फत ग्रंथींकडे पोहोचला. आता रक्तामध्ये काही ग्रंथी असतात, त्या वेगवेगळे रसायनं सोडतात. आता या रसायनांनी काय केलं, तर हे जे काही रक्तामध्ये रसायनं सोडले गेले त्यामुळे श्वासाची गती वाढली, हृदयाची धडधड वाढली, हातापायाला घाम आला, पचनक्रिया बंद केली, कारण शरीराला वाटलं की समोर काहीतरी धोका आहे. आता एकतर पळायचं किंवा लढायचं. पण समोर काही भीती नसती, समोर असतो आपला बॉस किंवा हप्त्यांची काळजी.
प्रॉब्लेम असा होतो की बॉस घरी निघून गेला तरी आपलं मन हे सायरन बंद करत नाही. दिवसभर, महिनाभर, वर्षभर. मग हळूहळू त्याचं रूपांतर रक्तदाबात, ॲसिडिटीमध्ये, मधुमेहामध्ये, निद्रानाशामध्ये रूपांतर होते. म्हणजे बघा, सुरुवात कुठे झाली? एका विचाराने, माझी नोकरी जाईल, लोक काय म्हणतील, फक्त एक विचार. आणि शेवट कुठे झाला? ॲसिडिटी, मधुमेह, निद्रानाश आणि बीपीच्या गोळीत. म्हणून शरीर हे आरशासारखं असतं. मनात विचार ताठर असतील तर शरीर देखील ताठर होऊन जाते. मान दुखते, पाठ आखडते. मन लवचिक असेल, परिस्थिती स्वीकारणारं असेल तर शरीर देखील हलकं होतं. म्हणून ध्यान आणि योग करणारी माणसं शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर लवचिक असतात, हलकी असतात. कारण त्यांनी मनाला सैल सोडायला शिकवलेलं असतं. भगवान बुद्ध हे जगातले पहिले मानसिक डॉक्टर होते, जे मन आणि शरीराला जोडून पाहिजे. त्यांनी 2500 वर्षापूर्वीच सांगितले की मनात उठणारा प्रत्येक विचार शरीरात वेदना म्हणून प्रकट होतो. त्याला त्यांनी संवेदना म्हटलं, सेन्सेशन. तुम्ही विपश्यना साधना कधी केली असेल तर तिथे पहिला धडा हाच असतो, कायानुपश्यना, म्हणजेच शरीराचं निरीक्षण करणे. डोळे मिटून डोक्याच्या टाळूपासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर स्कॅन करणे. कुठे काय जाणवतंय, कुठे दाब आहे, कुठे मुंग्या आहे, कुठे वेदना आहे, कुठे उष्णता आहे, कुठे थंडावा आहे, हे सर्व तटस्थपणे पाहणे. बुद्ध सांगतात की राग आला की शरीर गरम होतं, थरथरतं. भीती वाटली की थंड घाम येतो, पोटात खड्डा पडतो. लोभ जागा झाला की शरीरात एक ओढ लागते, चलबिचल होते. म्हणजे मनातली प्रत्येक भावना शरीरावर एक विशिष्ट खून सोडते. मनातली भावना शरीरावर काहीतरी संवेदना सोडते. आता आपण काय करतो? ही जी संवेदना शरीरावर मनाने सोडलेली आहे, डोकं दुखलं तर आपण त्याला काय करतो? पेन किलर घेतो. पोट दुखलं तर आपण गोळी घेतो. म्हणजेच अलार्म वाजतोय आणि आपण अलार्मचं बटनच बंद करून टाकतो. पण घराला लागलेली आग विझवतच नाही. बुद्ध म्हणतात, अलार्म ऐका. डोकं का दुखतंय? कदाचित डोक्यात काहीतरी धरून ठेवलंय, ते सोडायची गरज आहे. पोट का दुखतंय? कदाचित आयुष्यात काहीतरी पचत नाही. एखादी व्यक्ती, एखादी घटना, एखादा अपमान, मनात ते पचतच नाहीये. ते काढावं लागेल, त्याची उलटी करावं लागेल. शरीर आपल्याशी बोलत असतं, फक्त आपल्याला त्याची भाषाच कळत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी ध्यानाचा पाया श्वास आणि शरीरावर ठेवला. कारण शरीर खोटं बोलत नाही, ते तुमच्या मनाचा सगळ्यात मोठा आरसा आहे. आपल्याकडे हजारो वर्षाची परंपरा आहे शरीराला तुच्छ लेखण्याची. शरीर म्हणजे रक्त मांसाचा गोळा आहे. हाडं, रक्त, मांस यांचा गोळा आहे. त्याला कष्ट द्या, उपाशी ठेवा, उन्हात उभं करा, म्हणजे देव प्रसन्न होईल, अशी समजूत आपल्याकडे आहे. ओशो या विचारावर घाव घालतात. ते विचारतात, ज्या शरीराशिवाय तुम्ही ध्यानाला बसू शकत नाही, ज्या कानाशिवाय तुम्ही गुरुचं प्रवचन ऐकूच शकत नाही, त्याचाच तुम्ही तिरस्कार कसा काय करता? ज्याच्यावर बसून नदी पार करायची, त्या होडीला तुम्ही खिळे ठोकताय. ओशो म्हणतात की हे शरीर एक मंदिर आहे असे समजा, आणि या मंदिरात तुमचा जीव राहतो, म्हणजे तुमची चेतना राहते. मंदिराला तुम्ही घाण समजलं असेल, दुर्लक्षित केलं असेल, तर त्यातली ऊर्जा कशी प्रसन्न राहील? म्हणून त्यांनी ॲक्टिव्ह मेडिटेशन ही पद्धत सुरू केली. आधी नाचा, मनसोक्त नाचा, उड्या मारा, जोरजोराने ओरडा, मोठ्याने श्वास घ्या, रडून घ्या, ओरडून घ्या. कारण जन्मापासून आपण हजारो गोष्टी दाबून ठेवलेल्या आहे आतमध्ये. राग दाबला आहे, रडणं दाबलं आहे, प्रेम दाबलं आहे, काळजी दाबलेली आहे. हे सगळं काही मनात दाबून ठेवलेलं आहे.
ते सगळं शरीरामध्ये गाठींच्या स्वरूपात होऊन बसलेलं आहे. आधी ती गाठ सोडवा. ती गाठ सुटली पाहिजे आणि ती गाठ सुटल्यावर शरीरातून तो कचरा बाहेर पडला पाहिजे. नाचल्याने, रडल्याने, ओरडल्याने तो कचरा बाहेर पडण्यास मदत मिळते. मग जेव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा खऱ्या अर्थाने खरी शांतता मिळते. ती जबरदस्तीची शांतता नसते, ती तुमच्या आतमधून आलेली असते. ओशोंचं एक साधं तंत्र आहे. रोज रात्री झोपताना 5 मिनिटे स्वतःसाठी काढा. डोळे मिटा. जिथे दुखतंय तिथे हात ठेवा. पाठ दुखत असेल पाठीवर, डोकं दुखत असेल डोक्यावर, आणि प्रेमाने हात ठेवा आणि प्रेमाने म्हणा, मनापासून म्हणा, मित्रा, मला माहिती आहे तू दुखतो आहेस. मी तुझ्याकडे खूप दुर्लक्ष केलं. मला माफ कर. पण मी आता तुला ऐकायला तयार आहे. तुला काय त्रास आहे सांग मला. सुरुवातीला हे वेडेपणाचं वाटेल, पण एकदा, दोनदा, तीनदा करून पहा. शरीराला भावना कळतात. आपलं शरीर हे भावनिक असतं. ते एका लहान मुलासारखं असतं. त्याला ओरडून काही सांगू नका. प्रेमाने विचारा. तुम्ही लक्ष देताय हे शरीराला कळलं की अर्ध दुखणं पळून जातं. कारण बहुतेक दुखणी ही दुर्लक्ष केल्याने होतात. आता काही रोजच्या आजारांकडे पाहू आणि त्यामागे कोणती मानसिक अवस्था असू शकते ते समजून घेऊ. पहिला आजार उच्च रक्तदाब. यामागे अनेकदा असं असतं की कंट्रोल करण्याची इच्छा असते. आपल्या मनासारखं झालं पाहिजे, सगळं माझ्या मुठीत हवं, आणि आतल्या आत चाललेला संघर्ष. राग येतो पण व्यक्त करता येत नाही. जसं प्रेशर कुकरला शिट्टी नसली की त्याचा स्फोट होतो, तसा राग आतमध्ये कोंडला की रक्तदाब वाढतो. दुसरं ॲसिडिटी किंवा पचनाच्या तक्रारी. यामागे असतं न पचलेलं आयुष्य. काही विचार किंवा काही घटना अशा असतात ज्या आपल्याला पचत नाही. काही माणसं पचत नाही, किंवा त्या काही घटना, माणसं आपण स्वीकारूच शकत नाही. आपण त्या गिळतो, पण आतल्या आत त्या तशाच पडून राहतात. मनात न पचलेली गोष्ट पोटात त्रास देते. पोट सांगतं की आधी मन रिकामं कर. मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पचव, मग मी अन्न पचवण्यास तयार राहील. तिसरं आहे पाठदुखी किंवा खांदेदुखी. याचा संबंध असतो आधाराशी. मला आधार नाही असं वाटणं, मी एकटाच पडलोय ही भावना, किंवा त्याच्या उलटच, मीच सगळ्यांचा आधार आहे, सगळं काही मलाच करायचं आहे. हे ओझं खांद्यावर येतं, पाठीवर येतं. पैशाची, भविष्याची अति काळजी कमरेत आणि हाडात दुखणं आणते. चौथा आजार डोकेदुखी किंवा मायग्रेन. यामागे असतो अतिविचार. परफेक्शनची वृत्ती. सगळं 100% बरोबरच व्हायला हवं. मी जे काही निर्णय घेईल ते योग्य झाले पाहिजे. माझ्या हातून काही चुका व्हायला नको. मेंदूला एक क्षणही विश्रांती नसते. किंवा काहीतरी डोक्यात आपण घेऊन बसतो पण कृती करत नाही. तोच विचार असतो, सारखा विचार करत असतो. विचार आणि कृती यामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि हा संघर्ष डोकं फोडून काढतो. पाचवा आहे घशाचे विकार किंवा थायरॉइड. घसा हे व्यक्त होण्याचा द्वार आहे. जे बोलायचं होतं ते गिळून टाकलं, सत्य दाबलं, अपमान सहन केला, रडणं थांबवलं, हे सगळं घशात अडकलं आणि कालांतराने ते आजार बनलं. लक्षात ठेवा, मी औषध घेऊ नका असं सांगत नाही. डॉक्टरांकडे नक्की जा, औषधे घ्या, उपचार घ्या, पण त्या उपचारासोबतच मनावर देखील काम करा. विचारांची बैठक बदला, तर आजार हा मुळापासून जाईल. गोळीचा परिणाम वरवर असतो. गोळीचा परिणाम संपला की दुखणं परत येईल. म्हणून गोळीबरोबरच विचार देखील स्वच्छ करा. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, हा धुळेने माखलेला आरसा पुसायचा कसा? त्यासाठी 4 कृती रोज करा. अवघड नाही, फक्त सातत्य हवे. पहिली कृती, सजग हालचाल करा. आपण रोज यंत्रासारखे जगतो. सकाळी उठलो की ब्रश करतो, आंघोळ करतो, जेवण करतो आणि कामाला जातो.
पण ब्रश केला, आंघोळ केली, हे कसं केलं ते आपल्याला समजतच नाही. ते आपोआप होऊन जातं, आपलं लक्षच नसतं. आता यापुढे जे काही तुम्ही कराल ते पूर्ण भान ठेवून करा. ब्रश करताना ब्रश तोंडामध्ये कशा प्रकारे फिरत आहे, कुठल्या दाताला लागत आहे ते अनुभव करा. चहा पिताना चहाची चव तोंडामध्ये कशा प्रकारे मिळत आहे ते अनुभव करा. तसंच चालताना पाय जमिनीला कसे टेकतात ते पहा. जमिनीला पाय टेकताना थंडावा लागतो की गरमाहट लागती ते अनुभव करा. जेवताना प्रत्येक घास चावताना त्याची चव अनुभव करा. बोलताना तुमचा जबडा किती ताणला जातो ते अनुभव करा, ते बघा. जिथे गरज नसताना ताण असेल तेथे जाणीवपूर्वक तो सोडून द्या. एक दीर्घ श्वास घ्या, थोडेसे शरीर सैल सोडा. दिवसातून 10 वेळा फक्त 20 ते 30 सेकंदासाठी शरीर स्कॅन करण्याचा प्रयत्न करा. एवढ्याने दिवसभर साठणारा जो काही ताण आहे तो हलका होईल. दुसरी कृती, श्वासावर काम करा. श्वास हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपला सोबती असतो आणि हा श्वास मन आणि शरीराला जोडणारा एकच पूल असतो. मन अशांत असेल तर श्वास जोरजोरात घेतला जातो आणि मन शांत असेल तर श्वास संथ होऊन जातो. जर तुम्ही जाणीवपूर्वक श्वास संथ आणि दीर्घ केला तर मन आपोआप शांत होऊन जातं. जेव्हा कधी राग येईल, भीती वाटेल, अस्वस्थ व्हाल तेव्हा काहीच करू नका. फक्त थांबा आणि 10 ते 15 वेळा दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. 5 ते 10 वेळा असं केलं की शरीरातली रसायनं बदलायला लागतात. अलार्म बंद होतो आणि तुम्ही पुन्हा ताब्यात येता. तिसरी कृती, शरीरासोबत संवाद साधा. हे ऐकायला विचित्र वाटेल पण अत्यंत परिणामकारक आहे. रोज रात्री झोपताना 10 मिनिटे शांत बसा. डोळे मिटा. जेथे दुखत असेल तेथे हळुवारपणे हात ठेवा. बेडवर पडल्यास ध्यानाला बसतो तसं बसण्याची गरज नाही. बेडवर पडल्यास जेथे दुखतंय तेथे हात ठेवा, डोळे मिठा आणि हळुवारपणे प्रेमाने मनातल्या मनात त्या अवयवासोबत बोला. म्हणा, मित्रा, मला माहीत आहे तुला त्रास होतोय. मी तुझ्याकडे खूप दुर्लक्ष केले आहे. मला माफ कर. मी आता तुला ऐकायला तयार आहे. सांग काय झालंय. आपल्या शरीराला भावना कळतात. आपलं शरीर लहान मुलासारखं असतं. त्याला ओरडायचं नसतं. त्याला ओरडलं की ते आणखी दुखतं आणि प्रेम दिलं की ते हलकं होतं. चौथी आणि शेवटची कृती, आपली बॉडी स्कॅन करा, ध्यान करा, विपश्यना साधना करा. रोज 15 ते 20 मिनिटे स्वतःसाठी ध्यान साधण्यासाठी काढा. शांत जागी बसा, पाठीचा कणा ताठ ठेवा, डोळे मिटा आणि सुरुवात करा डोक्याच्या टाळूपासून. सुरुवातीला श्वासावर थोडा वेळ लक्ष द्या. 2 ते 4 मिनिटे आनापान करा. श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. मन एकाग्र करा. मन एकाग्र झालं की डोक्याच्या टाळूपासून ते पायाच्या नखापर्यंत शरीरात मन फिरवा. कपाळावर काय चाललंय ते जाणा. गालावरती काय चाललंय ते जाणा. हळूहळू असं मन खाली खाली आणत पायाच्या तळव्यापर्यंत न्या. शरीर सैल सोडा. डोळे, गाल, जबडा, हे काही जेवढं काही शरीराचे अंग आहे, अवयव आहे, हे सैल करा. आपलं मन डोळे, गाल, जबडा, छाती यांवर न्या. एक एक करून न्या. मग मान, खांदे, दंड, छाती, पोट असं करत करत पायाच्या अंगठ्यापर्यंत जा. कुठेही काही बदल करायचा नाही, फक्त नोंद घ्यायची. डोक्यापासून पायापर्यंत मन फिरवताना जे काय होत आहे ते फक्त तटस्थपणे पाहायचे. कुठे दुखत आहे फक्त पाहायचं, हा इथे दुखत आहे आणि पुढे जायचं. कुठे काही पुटपुटत आहे तर फक्त पाहायचं, इथे पुटपुटत आहे आणि पुढे जायचं.
तटस्थपणे पाहायचं. दुखतंय ठीक आहे, मुंग्या येत आहे ठीक आहे, काही जज करायचं नाही. काहीच चांगलं नाही, काही वाईट नाही, काहीच म्हणायचं नाही. फक्त तटस्थपणे निरीक्षण करायचं. जे होतंय ते साक्षी भावाने पाहायचंय. हे रोज केलं की तुम्हाला समजेल कोणती भावना शरीरामध्ये कुठे घर करून बसते. राग आला की जबडा कसा आवळतो, काळजी वाटली की पोटात कसं होतं, काही ओझं असेल जबाबदारीचं तर खांदा कसा प्रकारे दुखतो. हे एकदा कळलं की तुम्ही सावध होता. तुम्हाला राग येण्याच्या आधीच तुम्ही तुमचा जबडा सैल कराल आणि कदाचित राग येणं कमी होईल. हा आहे शरीराचा नकाशा वाचण्याचा आणि स्वतःला सांभाळण्याचा मार्ग. मित्रांनो, शेवटी मी एकच गोष्ट सांगेल, ती लक्षात ठेवा. आपले शरीर ही प्रयोगशाळा आहे. तुमच्या मनात रोज कोणते विचार, भावना येतात त्या पहा. त्यांचा अहवाल शरीर तुम्हाला रोज देतं. आपण काय करतो, तो अहवाल न वाचता फाईल बंद करून टाकतो, एक गोळी घेतो आणि विषय संपवून टाकतो. पण आता तसं करायचं नाही. आता आपण हा मनाचा आरसा स्वच्छ करायचा. कारण आरोग्य म्हणजे फक्त रोग नसणे नाही. आरोग्य म्हणजे मन, शरीर आणि श्वास यांच्यात एक लय असणे, एक सुसंवाद असणे. जेव्हा मनात शांतता असते तेव्हाच शरीर निरोगी राहते, आणि जेव्हा शरीर निरोगी असतं तेव्हा मन प्रसन्न राहते. हे एक प्रकारे चक्र आहे. तुमचा चेहरा, तुमची चालण्याची पद्धत, तुमची बसण्याची पद्धत, तुमच्या बोलण्याचा टोन, हे सगळं जगाला ओरडून सांगत असतं की तुमच्या आतमध्ये काय चाललेलं आहे. तुम्ही कितीही खोटा असलात तरी डोळ्यातलं दुःख लपत नाही. कितीही महागडा मेकअप केला तरी चेहऱ्यावरचं टेन्शन झाकलं जात नाही. म्हणून शरीराला कमी लेखू नका. त्याला फक्त व्यायामाचं मशीन समजू नका. ते तुमचा जिवंत, बोलका, प्रामाणिकपणे आरसा आहे. रोज सकाळी आपण तोंड पाहायला आरशासमोर उभं राहतो. तसंच दिवसातून एकदा तरी स्वतःच्या मनाच्या आरशासमोर उभं राहायचं. शांतपणे बसायचं, ध्यान करायचं. जो काही ताण दिसतोय तो तटस्थपणे पाहायचा आणि घालवून टाकायचा. अस्वस्थता दिसते की शांतता, ते फक्त तटस्थपणे पाहायचा आणि स्वीकार करायचा. हळुवारपणे स्वीकार करायचा. जे काही होत आहे शरीरामध्ये ते तटस्थपणे पाहत राहायचे आणि साक्षी भावाने पाहायचे. मित्रांनो, आता मला सांगा, तुम्हाला तुमच्या शरीरात सगळ्यात जास्त ताण कुठे जाणवतो? खांद्यामध्ये, मानेमध्ये, पाठीत, पोटात की डोक्यात? आणि तुम्हाला काय वाटतं, त्या ताणामागे कोणती एक भावना दडलेली आहे? कमेंटमध्ये मला नक्की सांगा, कारण तुमचा एक अनुभव दुसऱ्या कोणातरीसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. आपण सगळे मिळून हा आरसा स्वच्छ करूया, ध्यान करूया, विपश्यना साधना करूया आणि तटस्थपणे राहूया. धन्यवाद.